मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत एनडीए शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार बैठकीला उपस्थित। महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबई, ठाणे, पुणे, नांदेड, लातूर आणि नागपूरला सतर्कतेचा इशारा। मुंबई परिसरात पडणाऱ्या पावसानं दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पाणी साचलं। पावसामुळे आज पूर्ण मैदानात शुकशुकाट। साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसानंतर ओझरडे धबधबा वाहू लागला। मे महिन्यात पहिल्यांदाच हा धबधबा प्रवाहित। राज्यात जोरदार पावसाची हजेरी। येवल्यात पावसाच्या पाण्यात मका भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान, तर बीडमध्ये शेतकऱ्याचे कांदे शेतातच सडले। दिल्लीसह परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस। हवामान विभागाकडून दिल्लीसाठी रेड अलर्ट। दिल्ली विमानतळावरील 100 विमानांच्या फेऱ्याही रद्द। अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई। टँकर येताच पाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। गेल्या अनेक वर्षांपासून खडीमल गावात महिलांचा पाण्यासाठी संघर्ष। हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील। हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी, तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। वैष्णवीच्या आईवडिलांशी उपमुख्यमंत्री शिंदेंची चर्चा। मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणावर कसपटे कुटुंबियांशी चर्चा। वैष्णवीवर अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणात राज्य महिला आयोग गोत्यात। वैष्णवी प्रकरणात सहभाग आढळल्यास कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद। रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती। ऑडिओ क्लिप ऐकवत अंजली दमानी यांचे सुपेकरांवर गंभीर आरोप, तर ऑडिओ क्लिप बनावट। आयजी सुपेकरांनी सर्व आरोप फेटाळले। 2 वर्षांपूर्वीही वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड। 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। कसपटे कुटुंबियांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचा 5 पोलिसांच्या पथकाकडून शोध। निलेश चव्हाणला लवकरच ताब्यात घेण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न। संभाजीनगरमध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी। अमरावतीमध्ये विवाहितेच्या पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल। 5 लाख हुंडा दिल्यानंतरही सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपुरात दाखल होणार। उद्या शहांच्या हस्ते नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचं भूमिपूजन होणार। साताऱ्यात पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर। सोमवारच्या बैठकीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट। फडणवीसांकडून विधिमंडळातील सर्वपक्षीय सत्कारासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रण। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 257 वर। सर्वाधिक 47 रुग्ण मुंबईत, तर 2 दिवसात राज्यात 93 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।